आज रत्नागिरी जिल्ह्याच्या माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव, दक्षिण आणि उत्तरचे सतीश मोरे आणि मी प्रमोद जठार महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 2 दिवस प्रेसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचायचं असे संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांना निर्देश आहेत. त्याप्रमाणे आपली आजची प्रेस ही रत्नागिरी जिल्हा संपूर्ण जिल्हा म्हणून आपण आज चिपळूणला प्रेस येतो आहोत. मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आजची प्रेस जी आहे ती उद्या होणाऱ्या असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला उद्या 22 जुलै, त्यांचा जन्म 22 जुलै 1970चा, 97ला ते महापौर झाले नागपूरचे आणि वयाच्या 27व्या वर्षी आणि त्यानंतर 5 टर्म 99 पासून ते अगदी आतापर्यंत ते महाराष्ट्राचे आमदार राहिले. 2 वेळाला माननीय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रातले सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आहे. साधारणतः 2022 2026ला आज आपण बसलो तर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जे आपण महाराष्ट्रावर घेतलं जातं तर प्रामुख्याने त्यांची कारकीर्द ही 3-4 गोष्टीने हायलाइट होते, ओळखली जाते. त्याच्यातलं त्यांचं सुरुवातीचं जे काम होतं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या जे काही दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जलयुक्त शिवारची मोहीम त्यांनी जी पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतली आणि अर्ध्या महाराष्ट्र हा दुष्काळातून मुक्त करायचं काम हे फार मोठं शिवधनुष्य होतं ते त्यांनी पहिलं त्यावेळेला हातात घेतलं होतं आणि मग त्याच्यातनंच नदी दूध असतील किंवा फुकट जाणारं पाणी कसं वळवावं अशा अनेक गोष्टी वरती त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्राला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसरं त्यांचं फार मोठं काम म्हणजे जे काही रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांनी महाराष्ट्र जोडला, शहराला जोडला, शहरांना खेड्यांना जोडला आणि मोठं काम म्हणजे सांगायला हरकत नाही मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग त्यावेळेला अनेक मंडळींनी विरोध केला होता. त्या समृद्धी हायवेचं सुद्धा काम केलं. मुंबईचं पूर्ण चित्र त्या ठिकाणी त्यांनी पाडून टाकलं आणि तुम्ही सिलिंग जे काही केलं म्हणजे समुद्राकडचे जे काही ब्रिजेस तयार करून सिलिंग मुंबईला जे कनेक्ट केलं ते फार सुंदरच केलं. त्यामुळे मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर म्हणून आता लोक बघायला येतात. अनेक पर्यटक त्या मुंबईच्या सिलिंगवरून फिरायला येतात की ते फार अद्भुत असं त्या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर आपण मुंबई पुण्या जोडणारा जो काही पूर्वी त्याला मिसिंग लिंक म्हणायची पण आता त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतो ते पण एक मोठं काम. ते पुन्हा मुंबई प्रवास हा पूर्वी मला आठवतं आम्ही तरुण असताना हा मुंबई पुणे 7-8 तास लागायचे. जेवढा कोकणात यायला वेळ लागतो तेवढा पुण्यात जायचा, मग तो 5-4 तासावर. आता 1.5 तासावरती तो 1.5 तासावरती विषयाला मेट्रोचे जे प्रकल्प झाले मुंबईमध्ये, मुंबई पुणे नागपूर या मेट्रो आता आणि मुंबईत एवढा पाऊस पडला पण परंतु मेट्रोमध्ये काही त्रास झाला नाही. अप्रतिम असं म्हणजे अगदी परदेशात असलेल्या शहरासारखं मेट्रो बघायला मंडळी मुंबईत येतात. समृद्धी हायवेचा, समृद्धी एक्सप्रेसचा विषय सांगितलं. समृद्धी नागपूरला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. मेट्रो मॅन म्हणून त्यांचं मोठं काम आहे आणि त्याचबरोबर त्यांनी डिजिटल महाराष्ट्र आता आपण जे बघतोय केंद्र सरकारने जी डिजिटल मोहीम राबवली डायरेक्ट बेनिफिट टू जो काही ट्रान्सफर करण्याचा लाभार्थीचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याचं पण महाराष्ट्रामध्ये फार मोठं जाळं फडणवीस साहेबांनी उभं केलं आणि त्यांनी 2
त्यांच्या 2 कारकिर्दीमध्ये तर त्यांनी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, परंतु आज सांगायला हरकत नाही की कालच्या झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी काही कर्जमाफी, त्याला सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी फडणवीसांनी कालच्या अधिवेशनामध्ये जाहीर केली. आपल्याला माहिती असेल की कुठलीही निवडणूक नसताना, म्हणजे मोस्टली असं असतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः लोक कर्जमाफी जाहीर करतात, परंतु वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारचं निवडणूक नाही, निवडणुकीला अजून 3 वर्ष आहेत, तरी सुद्धा शेतकरी माझा कर्जबाजारी राहू नये, शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून शेतकऱ्याला सगळ्यात मोठी कर्जमाफी, म्हणजे सहज मी आकडा म्हणून सांगायला हरकत नाही, तर राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना, त्याचे प्रिंट्स तुम्हाला नक्कीच देतो, पण 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, एक ऐतिहासिक योजना त्यांनी कालच्या अधिवेशनात जाहीर केली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी फार मोठी कर्जमाफी त्या ठिकाणी. आता ही थकबाकी माफी नाही आहे, ही कर्जमाफी, म्हणजे जे काही वर्ग थकबाकी आहे तीच माफी नाही, पण ज्यांनी घेतलेलं कर्ज आहे ते पण 2 लाखापर्यंत त्यांनी माफ करायचा निर्णय कालच्या अधिवेशनात झाला. आणखीन त्याबरोबरच आणखीन तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायला हरकत नाही, ज्याच्यासाठी आज आपण जमलोय, ते म्हणजे जवळजवळ 48,000 कोटीची वीज बिल माफी त्यांनी, तो पण निर्णय झालेला आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांची जी काही वीज बिल थकीत होतं ते सगळं वीज बिल माफी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केली. 7-7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जे काही शेतकऱ्यांना वीज बिलचे पंप वापरतात, तर 48,000 कोटीची, म्हणजे थोडक्यात वीज बिलाच्या जे काही थकबाकीची पाठी पुरी करून टाकली. अशा प्रकारचं फार मोठं काम माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या सोबतीने, सुमित्राताई पवारांच्या सोबतीने आणि महायुतीच्या सगळ्या सरकारने मिळून केलं. म्हणून आजच्या आमच्या या प्रेसच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा तर देणारच आहोत. त्यांना परमेश्वर शतायुष्य करू, हे महाराष्ट्रात तर त्यांचं कर्तृत्व आणखीन चांगलं होऊ दे. त्या अगदी ते देशात गेले तरी ते देशाच्या मोठ्या पदावरती जाऊ दे, असे पण आम्ही शुभेच्छा देऊ. कारण हा शेवटी भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे. आणि महाराष्ट्राच्या आमच्या प्रदेश अध्यक्षांनी एक संकल्पना जाहीर केली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, की माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे बूथ आहेत, जेवढी मंडळ आहेत, 1271 मंडळ आमची साधारण आहेत, या सगळ्या 1271 मंडळमध्ये ॲव्हरेज 100 बॉटल रक्तदान आपण सगळ्यांनी करायचं. आणि 1 लाख पिशव्या, ज्याला बॉटल्स आपण म्हणतो आपल्या भाषेत पिशव्या, 1 लाख पिशव्यांचं संकलन आम्ही करायचा निश्चय आम्हाला हे दिला रवींद्र भाऊ चव्हाण साहेबांनी, आमच्या प्रदेश अध्यक्षांनी. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले. आजपासूनच त्याची सुरुवात झाली. आज गुहागरला आम्ही आणि सतीजी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज गुहागरपासून ब्लड रक्तदानाच्या मोहिमेला सुरुवात झाली. आणि उद्यापासून आमच्या दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीच्या दोन्ही माझ्या माहितीप्रमाणे 19 मंडळ, यांची 12 मंडळ, 7 मंडळ, बरोबर ना, 19 मंडळ, म्हणजे साधारणतः आमचा अंदाज आहे की 2000 बॉटल्स आमच्या त्या ठिकाणी जमा होण्याचा आम्ही संकल्प केला. आणि महाराष्ट्रातला जवळजवळ 1 लाख पिशव्या या गरजू जे काही पेशंट असतील, आजारी माणसं असतील, या सेवा कार्यातनं हे देवेंद्रजींना आपला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. मागच्या बैठकीमध्ये जेव्हा हा विषय निघाला तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं की माझा वाढदिवस तुम्ही साजरा करू नका, पोस्टर बॅनर लावू नका, गरिबांना मदत करा, शेतकऱ्याला मदत करा, दुःखी दरिद्री बिचारा कोण असेल रंगलेला रांधलेला त्याला मदत करा. आणि मग त्या दिवशी आमच्या मागच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली की फडणवीस साहेब, हा वाढदिवस तुमचा नसून हा महाराष्ट्राच्या आमच्या मुख्यमंत्र्याचा आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या या सगळ्या मुख्यमंत्र्याचा आहे. त्यामुळे आम्हाला गरिबांच्या सेवेसाठी रक्तदानाचं फार महत्व आहे. आणि त्या 1 लाख बॉटल्स आम्ही जमा केल्या
तर त्या गोरगरिबापर्यंत पोहोचतील. अनेक पेशंटचे, अनेक गरिबांचे, रुग्णांचे प्राण वाचतील म्हणून आम्ही ही मोहीम राबवायची घेतलेली आहे. आणि ती मोहीम आपल्या माध्यमातून सुद्धा जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून मी माझ्या दोन्ही जिल्हा अध्यक्ष, माझे जनरल सेक्रेटरी, माझा गटनेता आणि माझ्या सगळे नगरसेवक या सगळ्यांच्या सोबतीने आम्ही तुमच्या परीक्षा समोर आलेलो आहोत. भविष्यामध्ये या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, माझ्याकडे जबाबदारी पालघर ते सिंधुदुर्ग आहे आणि प्रामुख्याने रत्नागिरीचा प्रभार थोडा जास्त आहे. त्यामुळे सातत्याने आम्ही आता रत्नागिरीच्या एकूण भारतीय जनता पक्षाच्या संघटना बांधणीकडे लक्ष देतोय आणि त्याच्यातूनच भविष्यामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येतील अशी आमची संकल्पना आहे. आजची संध्याकाळ, आज की शाम सब देवा भाव के नाम है. त्यामुळे आजच्या या संध्याकाळी प्रेसमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्याला अभिष्ट चिंतन त्यांचं म्हणतो. बरोबर मंडळी? आमच्या चिपळूणकरांच्या वतीने, आमच्या रत्नागिरी दक्षिणच्या वतीने, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी सगळ्या जनतेच्या वतीने देवा भावना खूप खूप शुभेच्छा एवढं सांगण्यासाठी. आणि ही जी कर्जमाफी आणि वीज बिल माफी जी जनतेपर्यंत पोहोचली आहे त्या जनतेच्या सेवा त्या ठिकाणी रुजू व्हावी आणि ही जी माफी किंवा जे कर्ज आपल्याला जे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते आज तारीख 20 आहे, 20 आहे, 21 आहे. या आठवड्यापासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या हा महिना संपण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अशा प्रकारचे 2 लाख रुपये सरसकट जमा होतील. तिथे जे थकबाकी पण माफ झालेली आहे त्याची पण त्या ठिकाणी त्याला क्रेडिट मिळेल. धन्यवाद. सध्या आमचे एकूण संघटना बांधणी हा विषय चालू आहे. त्यामुळे वाढदिवस फडणवीस साहेबांचा आणखी सक्षममध्ये आलेले आहे. सक्षममध्ये कसं राबवता येईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे. परंतु विश्वास आहे की अनेक गोष्टी आहेत. काही विकासाचा काही बॅकलॉग राहिला असेल तर त्या गोष्टीसाठी आमचे प्रयत्न आहे. एक गोष्ट सांगायला हरकत नाही. आम्ही परवा लोटे परशुरामला बैठक घेतली होती असोसिएशनची. माझे अध्यक्ष माझ्याबरोबर होते आणि लोटे परशुराम MIDC ला पाण्याची फार मोठी दीक्षा आहे. पाणी MIDC 25,000 लोकांना रोजगार मिळतो. तरी सुद्धा तिथे प्रदूषणाचं आहे त्याच्यावर कंट्रोल करा म्हणून माझा आमचा प्रयत्न चालूच आहे. परंतु त्यांना इंडस्ट्रीयल यूज साठी पाणी मिळावं यासाठी या भागातली असलेली 1-2 धरणं बरोबर सतीशराव ती डेडिकेट करता येतील का म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. आणि या 2-3 धरणांवरला इंडस्ट्रीयल यूज त्यांचं इंडस्ट्रीयल यूजचं जे पाणी आहे ते त्यांना देता येईल का? कारण रोजगार पण हवा आहे. हा आमचा एक प्रामुख्याने मुद्दा आहे. आणखीन आमचा एक मोठा मुद्दा आहे तो मी अधिवेशनात मांडला, तुम्हाला सांगायला हरकत नाही. भविष्यात कदाचित ते कोकणातलं फार मोठं आंदोलन पण असू शकतं मी जरी सत्तेतला असलो तरी. ते म्हणजे माझ्या कोकणातल्या मंडळींना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे. जे पूर्वी जसं कोकण मंडळ होतं मग त्या शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा सरकारी कुठलीही पदं असतील म्हणजे आमच्याकडे नवीन इंडस्ट्री येतील, नवीन उद्योग येतील, त्याच्यात रोजगार मिळेल याच्या भरोश्यावर आम्ही राहिलोय 50 वर्ष. त्याचं काही फार खरं दिसत नाही. परंतु ज्या आमच्या हक्काचे रोजगार आहेत, ज्या आमच्या हक्काचे रोजगार आहेत, ज्या आमच्या मुलाबाळांना शिकवणारे शिक्षक आहेत, मुलाबाळा कोणाचे आहेत? शिक्षक कुठले आहेत? जमिनी कोणाचे आहेत? महसूलचे प्रश्न कोणाचे आहेत? आमचे. सोडवणारे कोण आहेत? ग्रामसेवक कुठले आहेत? तलाठी कुठले आहेत? हा एक फार मोठा कालच्या अधिवेशनात मी विषय मांडलेला आहे. मी तो आग्रहाने जरूर ठेवणार आहे. आणि आम्ही सगळे मंडळी बरोबर मंडळी की माझ्या कोकणात पालघर ते सिंधुदुर्ग कोकण विभागीय मंडळ 90 पूर्वी होती. 90 पूर्वी ही व्यवस्था होती महाराष्ट्रात. 80% बोली भाषा, तुमचं डोंगर दरे, तुमची डिफिकल्ट परिस्थिती, गावाला कमी लोकसंख्या ह्या धर्तीवरती पूर्वी ही व्यवस्था होती. ती व्यवस्था कोकण मंडळाच्या निमित्ताने परत आणावी असा आमचा एल्गार भविष्यामध्ये असेल. बरं झालं तुम्ही विचारलं. पुढची गोष्ट आम्ही आमच्या कोकणातल्या तरुणाला कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे आणि तुझं सरकारी मिळाला पाहिजे. हा आमचा भविष्यातला आमचा मार्ग आहे. आणखीन आम्ही हळूहळू त्याच्यापर्यंत येऊ. आजचा विषय
हा देवेंद्रजींना उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कर्जमाफी, त्यांनी केलेली वीज बिल थकबाकी याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आणि देवेंद्र भाऊंचे खूप खूप आभारी आहोत. दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही आपला अनुभव उतरलेलो आहोत. मी नव्हतो, लक्षात नव्हतं किंवा आम्ही या भागात आमचा प्रतिनिधी नव्हता. आता पक्षाने मला दिलेलं आहे, माझ्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही करतोय. पण माझं याच्या पलीकडचं म्हणणं आहे, हे येतील, होईल, प्रकल्प येतील, अरे पण माझ्या हातचे आहेत ते का मला मिळत नाही? माझ्या गावाचे शिक्षक माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतले का असू शकत नाही? सर, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस उद्या आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकल्पाचं चिपळूणमध्ये भूमिपूजन केलं, जो चिपळूण कराड रेल्वे मार्ग जो आहे, त्यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रमात झाला. लोकांनी पण हा पाहिला, सगळे लोक इथे उपस्थित होते, ते पण बघणारे आज किती लोक आहेत. आणि अशा वेळी हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला आहे. सिंधुदुर्ग मधला जो मार्ग आहे कुडाळ किंवा वैभववाडीतला कोल्हापूर, तो व्हावा त्याबद्दल दुमत नाही, पण हा मार्ग सुद्धा रखडलेला आहे, रेल्वेचा मार्ग. मला वाटतं त्याच्यामध्ये वैभववाडी ते कोल्हापूर याला एक मला वाटतं 3200 कोटींची तरतूद झालेली आहे. आता हळूहळू या मार्गाची तरतूद, दरवर्षी या मार्गाची तरतूद भूमिपूजन झालं, ठेकेदार दिला पालोजी, पण नंतर मग तो थोडी आणखी विस्तृत माहिती घेऊन पुढच्या माझ्या लक्षात आलं. कोकणातले जे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी असा कालबद्ध कार्यक्रम तुम्ही सीएम साहेबांकडे देणार का? 100% देणार. त्याच्यामध्ये म्हणून मला तर आम्ही तर काढतोच आहोत, आम्ही तर बैठका घेतोच आहे. जसं आता अगदी लोटे परिषदांचा पर्यावरणाचा प्रश्न होता, तुमच्या वरच्या कुठला घाट तो रघुवीर घाटाचा प्रश्न मी पीडब्ल्यूडी मिनिस्टरना दिला. त्यांना सांगितलं, त्यांनी तो डॅम मध्ये घ्यायला त्याची परवानगी करायला दिलेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत, आम्ही हळूहळू काढतोय. भरतीचा आहे, मुलांच्या भरतीचा आहे, आपला रोजगाराचा आहे, त्याच्यावर आपण आलेलो आहे. पाण्याचे आम्ही तर कोयनेचं पूर्ण जल या सिंधुदुर्ग रत्नागिरीत कसं फिरवता येईल तो अशा अनेक गोष्टीवर होत्या. मला आठवत असेल की 1-2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेतली होती मोदी ॲट 12ची. माझ्याकडे अजूनही का की आपण पुढच्या 12 वर्षाचा आराखडा मी तयार करून तुमच्या समोर मांडणार. आम्ही त्या आराखड्यावरच चाललोय, अगदी आराखड्यावर चाललोय. म्हणजे अधिवेशनात तुम्ही माझी भाषणं ऐकली असेल तर ते छत्रपती संगमेश्वरचं संभाजी महाराजांचं स्मारक, मग परवा आशिष शेलारांना आम्ही आणलं. 4 एकरात नाही, आम्हाला 100 एकरात पाहिजे गावाध्यक्षाची. आम्ही ते केलंय, आम्ही करणार. आमच्याकडे ते स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस झालं पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लोटेच्या त्या लोकांना आम्ही त्यांची पण बैठक घेतली. आम्ही त्यांच्या बरोबर त्यांना काय हवंय ते विचारलं. त्यांना पाणी हवंय, त्यांना आणखी कुठल्या सुविधा हव्यात, आपल्या पोरांना ते रोजगार देतात, त्यांना त्यांचं पर्यावरण टिकवण्यासाठी त्यांचं डिस्चार्ज त्याच्यासाठी काय सुविधा हव्यात त्या पण आम्ही द्यायला द्या. कारण बाळांनो, याच्या पुढे भारतीय जनता पक्ष म्हणून रत्नागिरी जिल्हा उत्तर दक्षिण आम्ही जनतेच्या सोबत आहोत. आणि पुढचे 12 वर्ष पूर्णपणे आणि तुमच्याकडे आले तरी प्रश्न आमच्याकडे द्या. या सगळ्या प्रश्नाचा मागोवा घेणं, फॉलोअप करणं हेच आमचं काम आहे. आपल्या माध्यमातून चिपळूण नगरपालिकेला फंड मिळेल का? 100% चिपळूण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या डबघाईची आहे. अजिबात चिंता करू नका. तुमचे सगळे नगरसेवक सांगतात, माझे आहेत का? माझे नगरसेवक म्हटले भेटू नका, आम्ही मागे आपल्या माध्यमातून मिळेल का? 100%. मी आताच आमची बैठक नगरसेवकांची चालू होती. आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये, मोदी साहेब उपस्थित होते, की तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे कुठल्या प्रकल्पासाठी काय पैसे लागणार आहेत, आपण युनियन मिनिस्टर आमचे, सीएम अर्थमंत्री आमचे, यांच्याकडे हाच बाबांनो पाठपुरावा आहे. पाठपुरा निधी आणणं आहे ना सतीश, हे निधी आणणं हे पाठपुराचं काम आहे. त्यामुळे यांनी तशा प्रकारचे, जसं तुम्हाला उदाहरण सांगतो, आता आम्ही गुहागरला गेलो, बरोबर आहे. गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात गेलो. गुहागरच्या ग्रामीण रुग्णालय एकदम भग्न अवस्थेत आहे. मी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं चला मी अहवाल तयार करा. पीडब्ल्यूडी वाल्यांना बोलवलं, त्याचं लेआउट तयार करा. लेआउट माझं पत्र दिलं त्याला, लेआउट तयार करून सबमिट करा. वरती फॉलोअप मी घेतो. लक्षात आलं मला, जिथे जिथे समस्या दिसेल माझं सरकार, माझे नेते, माझे कार्यकर्ते सोल्युशन देणारं काम करतील. आम्ही आता भांडायला नाही, आमच्याकडे सोल्युशन आहे. हे सगळे लोकल काम करणारी मंडळी आणि महाराष्ट्रामध्ये ग्लोबली काम करणार. महाराष्ट्राचे वरती आमदार म्हणून मी यांना सगळ्यांना ही कनेक्टिंग लिंक आहे. प्रमोद जठार ही रत्नागिरीची कनेक्टिंग लिंक आहे.
की महाराष्ट्र सरकार आणि माझे कार्यकर्ते, माझी जनता याला कनेक्ट करणारी मिसिंग लिंक नाही. कसली लिंक आहे? कनेक्ट लिंक. जिल्हा भाजपमय करण्यासाठी बोल विचार. उद्या 22 तारीख आहे आणि या दिवशी 5 वर्षापूर्वी आमचे महापौर याविषयी वारंवार मागणी होते. आणि त्याच्या आठवणी अजून काही विसरलं नाही. त्याच्यानंतर गाळ करण्याची प्रोसेस सुरू झाली, सगळं सुरू आहे. म्हणजे प्रशासनाकडून जलसंपदाकडून 17 लाख गाळ काढण्याचा दावा करण्यात येतो. तो किती खराब होता त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा. आता योगायोगाने आज म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही हा चुकून शब्द दिला आहे, आश्वासन आहे की ऑक्टोबर पर्यंत सप्टेंबर काळाची जी प्रोसेस सुरू आहे त्याला किमान 10 करोडचा निधी तुम्ही 5 करोडच्या 10 करोडच्या आसपास येईल. आणि जी 2022 साली 21 साली आम्हाला यंत्रणा दिली होती महाराष्ट्रात, ती बऱ्यापैकी यंत्रणा तुम्ही उभं राहून हा आताचा काळ दुप्पट पद्धतीने काढला गेला पाहिजे. या पद्धतीने आश्वासन शब्द देत आहे. आम्ही एक बैठक घेतली तुमच्या माहितीसाठी. मोदी साहेब बरोबर. आम्ही एक प्रशासनाबरोबर बैठक घेतली. यादवजी होते, सतीशजी होते, आमचे सगळे ऐका ना सीओ ऐका ना 2 मिनिटं. अरे माझा ऐका तर 2 मिनिटं. आता प्रश्न तर ऐक, मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का मला? असं काय माझं तर याच्या पुढची स्टेप. गाळ काढला गेला. मी तर यांना विचारलं होतं, गाळ काढला मोडलं कोणी? जलसंपदा तुमच्या लक्षात आलं? माझं बारीक लक्ष आहे. मी त्या सगळ्या संशयास्पद आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ही सिस्टीम आहे. मी JNPT ला होतो भाऊ. हे ड्रेजिंगची कामं आम्ही माझ्या डोळ्यासमोर बघितलेली आहे. JNPTचं 2,000 कोटीची. याच्यामध्ये बघा सावध तो सुखी, याचा अर्थ कोण लबाड आहे असं नाही. याची यंत्रणा या नगरपालिकेने तुमच्या कशी राबवली पाहिजे त्याचं पण त्यांना मार्गदर्शन केलं. एवढा गाळ काढला जाईल, तो कुणीतरी मोजला पाहिजे, तो कुणीतरी डंप केला पाहिजे. काढला ड्रम काय डंपरमध्ये टाकला, निघून गेला, करणार नाही. पैसे गाळात जातील. 5 कोटी नाही, 500 कोटी आणले तरी गाळात जातील. सांगतो ना तुला, म्हणून ऐक माझं. मी काय केलं तर ऐक. माझं म्हणणं, मी तिला यंत्रणा त्यांना स्ट्रॉंग करायला लावली. मी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, बरोबर. तुमच्या कार्यालयात बैठक झाली. मी शब्द देणारच रे, शब्द असंच देणार नाही. 5 कोटी का? मी ह्या मोदी आणि यांना सांगितले, याच्यावरचा संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करा. आपण डिझास्टर साठी केंद्रात पण जाऊ. तुम्ही आता सगळे नेते, शेखर निकमजी असतील, आमचे इतर पक्ष, सगळ्यांनी युनियनली बसा, पुढे भांडू नका. आणि याच्यावरती एक प्रकल्प अहवाल तयार करा की माझं चिपळूण वाचण्यासाठी मला 5 नाही 500 कोटी पाहिजे. हे सगळं करण्यासाठी काय पाहिजे, त्याचा फेज वाईज कार्यक्रम काय पाहिजे हे करा बाळा. मी यांना तेच सांगा. आज तुम्ही याच्यावर आमची तीच बैठक चालू होती. तुम्ही जेव्हा येत होतात ना, मी या सगळ्यांची तीच बैठक घेतली होती. अशा प्रकारचा अहवाल करा, तुम्ही तयार करा. आणि हे शहर कसं वाचलं पाहिजे, बरोबर ना. ह्या ब्ल्यू लाईन काय रेड लाईन ह्याच्यातनं काय मार्ग काढला पाहिजे, याचं सगळ्याचं विवेचन मी त्याला तेच करत होतो. याला ऍडिशन आहे ना सर, याला ऍडिशन जवळपास 28 ते 30 सतीशला सल्लागार म्हणून तुम्ही घ्या. मी यांना सांगत होतो चांगला माणूस कुणीतरी एक चांगला सल्लागार घ्या. एवढ्या तो आला सगळ्याची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की 28-30 मुद्दे लोकसभेने केले. माझ्या अंदाजाने 16-17 सरकारने ऍक्सेप्ट केले प्राथमिक तत्वता, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. त्यातलं महत्त्वाचा मुद्दा आहे की गाळा संग्रहावरती एक यंत्रणा राबवण्यासाठी सांगितलं. शिवाय बंधारे आणि त्याच्या आता माझी विनंती काय तुम्हाला सांगू, ऐका ना. एकच मिनिट सतीश ऐक. छोटा माणूस आहे मी, एवढा मोठा नाही. आज आपली जरा हॅपी पत्रकार मी एक 8 दिवसाने ऐका ना. शहरात विकासाचे एकच मिनिट ऐक. 8 दिवसाने या सगळ्या गाळ ह्या विषयावर आणि चिपळूण शहर या विषयावरती आम्ही सगळे अभ्यास करून काय करते असं करून तुमच्या समोर बसतो. मॉडेल समितीचा पण थोडासा रेफर करा. तुम्हाला सल्लागार नेमला तू. एक ऍडिशनल प्रश्न आहे. दोन ऍडिशनल प्रश्न असा आहे, मुद्दावं लागेल. एकदा आपण सर्व आज एक आपली प्रेस निराळ्या कामासाठी मिस होऊन जातं. जटा साहेब उपमुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की ताबडतोब आम्ही फेर सर्वेक्षण करू. पण ते आश्वासन सुद्धा हवेत विरलेलं आहे.
म्हणून मी काय म्हटलं, या गोष्टीचा सल्लागार म्हणून सतीश कदमांना आम्ही बसवून आम्ही याच्यावरती आमची एक सदस्य समिती. एक सल्लागार समिती आम्ही याच्यावरती 8-15 दिवसांनी माझ्या सगळ्या नगरसेवकांकडे बरोबर अध्यक्षजी आम्ही फक्त चिपळूण शहर याच्यावरतीच आपण सगळ्यांनी बसून आपण प्रेस पण घेऊ, काय करायचं डू नॉट स्टे पण तयार करू. मला काय म्हणणं आहे की उगाच तू काहीतरी विचारलं मी तोंडाला पानं पोचली, डोंट डू दिस. बरोबर आहे आमदार साहेब, माझं काय म्हणणं आहे उगाच काहीतरी तू पाच देवल नाही पाच असं काही नको. मला तुझी तळमळच कळली, 5 वर्ष का बारीक झाला त्याचं कळलं. 5 वर्षामध्ये आमच्या इथली सगळी जी येणारे बिझनेस आहे, काही दिलेले व्यवसाय आहे सगळे गेलेले आहे, काही मायग्रेट झालेले आहे. इथला जो कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे तो जसाच्या तसा थांबलेला आहे. हा सगळ्यांना जबाबदार आहे. तो पुराचं पाणी आमच्या शहराची बदनामी संपूर्ण महाराष्ट्रात यथेच्छ होते आहे. थांबवणार आणि त्याच्यासाठी आपण स्पेशल बैठक स्पेशल बरोबर आहे. आपण सगळ्यांनी मिळून सतीशचं कौतुक करा, सतीशसाठी टाळा वाजवा. चांगला विषय केला आपण युनॅनिमसली. माझं काय म्हणणं आहे, आजच्या या आजचा विषय निराळा होता, आज लगेच त्याला तू कधी आम्हाला भेटला मी इथेच आहे. एकच महत्वाचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषद आहे आणि दुरंत विषय आहे जो मुंबई गोवा हायवेचं आता कामाचं आश्वासन दिलंय. चिपळूण पर्यंत जाणारा पूल आहे, जो भागुशेला जो डॅमेज झाला होता 5 वर्षापूर्वी, तो आता परत त्याला डागडुजी चालू आहे. त्याच्यावर आपल्याकडून सर्वेक्षण होणं गरजेचं आहे त्या कामानिमित्त. आणि 5 पाऊलापर्यंत उद्या रोडाचं जे हे चालू आहे त्याबद्दल जरा सांगतो सतीशराव आणि तुम्ही दोघा अध्यक्षांनी नॅशनल हायवेशी बोला है ना. आपण ह्या यांचा कॉम्बिनेशन घेऊ.